ते कसं काय गुन्हेगार मला म्हणू शकतं? आणि मी दादांच्या ऑफिसला कशासाठी काम करीन? वाचाळ वेरसर किती आरोप करतात. एक दादांचा फोटोही घायवळ बरोबर नाही आहे. आणि मी काही कामगार म्हणून दादांच्या ऑफिसला नाही आहे. मी दादांच्या सोबत सामाजिक कामांच्या मध्ये कायम असतो. पण हे विनाकारण जे आरोप रवींद्र दंगेकर करतायत, हे दंगेकरांनी हे बंद करावे. माजी आमदार रवींद्र दंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरती आरोप केलेले आहेत की चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमधून समीर पाटील हे निलेश घायवळ यांना मदत करतायत. गुन्हेगारी समीर पाटलांकडून चालली जाते. या संदर्भात बोलण्यासाठी नेमकं समीर पाटील कोण आहेत आपण जाणून घेणार आहोत. समीर पाटील आपल्याबरोबर. पाटील साहेब, तुमच्यावरती सातत्याने आरोप 2 ते 3 वेळा रवींद्र दंगेकर यांनी केलेले आहेत की तुमच्यावरती मोका आहे, तुम्ही गुन्हेगारी पाठीशी घालता किंवा चंद्रकांत दादांवरती आरोप केले जात आहेत. काय तुमचं म्हणणं? नाही, मी तुम्ही दाखवलेल्या क्लिपप्रमाणे जे आत्ता बघितलं आणि मला सकाळपासून बरेचसे फोन आले की रवींद्र दंगेकरांनी समीर पाटील या नावावरती काही आरोप केलेले आहेत. मुळात चंद्रकांत दादांच्या ऑफिसला मी कामच करत नाही ना. मी भारतीय जनता पक्षाचा सदस्य आहे किंवा पदाधिकारी आहे. दादांचे माझे संबंध खूप चांगले आहेत. एक सामाजिक कामच्या याच्यामधून दादा स्थानिक लोकप्रिय आमदार आहेत. त्यांचं काम आम्हाला आवडतं आणि आम्ही त्यांच्या सगळ्या उपक्रमांच्यामध्ये सहभागी होण्यासाठी दादांकडे जातो. माझा स्वतःचा व्यवसाय आहे, मी व्यावसायिक आहे आणि मी दादांच्या ऑफिसला कशासाठी काम करीन? आणि मी काही कामगार म्हणून दादांच्या ऑफिसला नाही आहे. मी दादांच्या सोबत सामाजिक कामांच्या मध्ये कायम असतो. राहिला विषय गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा गुन्हेगार आहे, म्हणजे मला एकंदरीत कळते की पार्श्वभूमी आहे असं त्यांचं म्हणणं नाही आहे, मी गुन्हेगार आहे असं म्हणणं आहे. तर त्यांनी कागदपत्र काही तुम्हाला दाखवले? आता मला एकदा म्हणजे आपल्यालाही विनंती करायची आहे की 25 वर्ष मी पुण्यामध्ये राहिलो आहे. 2000 पासून 2025 पर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये माझ्या विरोधात एक साधी NC नाही आहे. ती कसं काय गुन्हेगार मला म्हणू शकतं? हे त्यांना एकदा तुम्ही कागदपत्रांनिशी दाखवायला सांगा. मी तर डिफॉर्मेशन अब्रू नुकसानीच्या दाव्यासाठी चाललेलोच आहे. पण हे विनाकारण जे आरोप रवींद्र दंगेकर करतायत, हे दंगेकरांनी हे बंद करावेत. कारण नसताना तुम्हाला काही माहिती नसेल तर कोणाची तरी तुम्ही ऐकून किंवा सुपारी घेऊन तुम्ही आणि आदरणीय चंद्रकांत दादांना किंवा कदाचित मला असं वाटतं की कोथरूडकरांनाच, कोथरूडमधून माझ्या माहितीप्रमाणे खासदारकीच्या इलेक्शनला ते उभारले होते. खासदारकीच्या इलेक्शनमध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघातून जो दादांचा मतदारसंघ आहे आणि आमचे इथले खासदार ही आमचे कोथरूडचे आहेत, त्यांचा दारुण पराभव झाला होता आणि कोथरूडकरांनी 73 ते 74 हजार मताचं लीड दिलं होतं. त्याच्या आकसापोटी प्रत्येक कोथरूडकरांच्यावरती राग दिसतो. त्या उद्देशानून कोणताही पुरावा, कोणताही संदर्भ न घेता म्हणजे असे वाचाळ वेरसर किती आरोप करतात, एवढंच माझं म्हणणं आहे. निलेश घायवळलाही काही मदत केली होती पासपोर्ट देण्यासंदर्भात असंही त्यांचं म्हणणं येतं. अहो, निलेश घायवळ हा कोथरूडचा रहिवासी आहे, हे मी नाकारत नाही. निलेश घायवळला पासपोर्ट दिला, निलेश घायवळवर गुन्हा दाखल झाला. आम्ही काही म्हणजे त्या पोलीस यंत्रणेचा भाग नाही आहे. तो गुन्हा कोणी दाखल केला, पोलिसांनी तपास केला, त्याला आरोपी बनवलं, तपास चालू आहे, ते बघतील ना. पुण्याचे कमिशनर त्यासाठी खंबीर आहेत. ते सांगतायत ना, ते क्लिपमध्ये मी बघितलेलं आहे की पुण्याचे पोलीस यंत्रणा ही खूप स्ट्रॉंग आहे आणि त्यांचे प्रमुख खूप म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त स्ट्रॉंग आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्यांना कशाला काळजी करायची ते बघतील आणि जर आम्ही किंवा अजून कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर ते करतील ना. ह्यांना कोणी ती पदवी दिलेली आहे का? मला आश्चर्य वाटते की तुम्ही त्यांना विचारा ना, कागदपत्र सहित त्याला बोला ना म्हणणं. आम्ही कोर्टात बोलू, काही गोष्टी बंधनकारक आहेत म्हणून वकिलांनी मला सांगितलेलं आहे की आता तुम्ही त्या गोष्टीवर बोलू नका, म्हणून मी बोलत नाही आहे. तर कागदपत्र घेऊन आम्ही कोर्टामध्ये दाखवूच ना की बाबा हे काय बोलले आणि त्यांच्याकडे काही पुरावा असेल ना. म्हणजे मला आश्चर्य वाटते.
मी जेवढ्यादा टी व्ही बघतो, तुमच्याशी बोललोय, तुम्ही माझ्याशी आता मगाशी बोललात किंवा ती क्लिप बघितली, एक दादांचा फोटोही घायवळ बरोबर नाही आहे. आता मी त्यामध्ये हे आहे, आता मला आठवते त्याप्रमाणे दादा 19ला पुण्यामध्ये आले, 19च्या एंडमध्ये. जेवढ्या बातम्या मी ऐकलेल्या आहेत त्याप्रमाणे पासपोर्ट बनायला त्यांचा काहीतरी 20मध्ये वगैरे, तर 20मध्ये पासपोर्ट बनला अहिल्यानगरला, त्यावेळेला ते अहमदनगर असेल. 20मध्ये खरं तर म्हणजे तुम्ही पोलीस यंत्रणा तर तपास करेलच, त्यावेळेला सरकार कोणाचं होतं, त्यावेळेला निलेश गायवळ कोणाचा प्रचार करत होते, ते त्यावेळेला कोणाबरोबर होते, हे तपास. उगीच आम्ही कोथरूडकर आहे, तो कोथरूडकर आहे, दादा कोथरूडचे आमदार आहेत म्हणून तुम्ही आम्हालाच आपलं पकडले की स्थानिक आमदार म्हणून. 20ला कदाचित दादांचं गव्हर्नमेंट पण नव्हतं, सरकारी दुसऱ्या पक्षाचं होतं. पासपोर्टही कोथरूडमधनं नाही आहे, हे मी ऐकतोय. मी काय कोणाला विचारलेलं नाही आहे. मला जे माझी कन्या वकील आहे ती दरवेळेला मला येऊन सांगत असते, अरे असं चालले, हे चालले, ह्याच्यावरून मी तुम्हाला सांगतोय. नक्की आपल्याबरोबर समीर पाटील यांची कन्या आहे. आरोप केले गेले, त्यांच्यावर मोका होता. हे सगळे आरोप खरे आहेत का आणि काही गुन्हे दाखल होते का किंवा नाही आहेत? जे काही गुन्हे दाखल होते याच्याबद्दल माझं आव्हान आहे की त्यांनी डॉक्युमेंट्स आणावे, त्यांनी ते सिद्ध करावे की होते. ह्याच्याबद्दल हे जे त्यांनी बेसलेस आरोप आज केलेले आहेत याच्याबद्दल आम्ही कोर्टात तर जाऊच, आम्हाला खूप गोष्टी बोलण्याबद्दल आज बंधन आहे की आम्ही आता काय ॲक्शन घेऊ, आम्ही काय करू, आम्ही काय नाही करणार. एक गोष्ट फक्त या अख्ख्या विषयात मी सांगू शकते की कोथरूडचा प्रत्येक रहिवासी आम्हाला विचारून जात नाही फॉरेन ट्रिपला. आम्हाला कोणी येऊन विचारत नाही आम्ही आज लंडनला जाऊ, UK जाऊ, स्वित्झर्लंडला जाऊ. आमचा त्या गोष्टींवर काही कंट्रोल नाही आहे. जितकं मी माझ्या वडिलांना ओळखते आणि जितकं मी त्यांच्यासोबत काम करते, मी त्यांचं कॉन्डक्ट बघते, मला हे बेसलेस आणि म्हणजे काही गरज नसतानाचे त्यांचं रेप्युटेशन डॅमेज करण्याच्या हेतूने केलेले कॉमेंट्स वाटतात. कारण तुम्हाला जेव्हा चंद्रकांत दादांबद्दल, माझ्या वडिलांबद्दल काहीच सापडत नाही, तुम्ही असे काहीतरी आरोप करणारच शोधून जे बेसलेस आहेत. दादांचं काम कोथरूडमध्ये जर कुठल्याही 5 वर्षाच्या माणसाने बघितलं तर मला कोणी येऊन सांगावं की त्यांच्या लेवलचं काम कुठल्याही आमदाराने केलं. तुम्हाला टीका ही करायची आहे पण ॲटलिस्ट थोडी डिग्निटी मेंटेन करून करा. डिफमेशन दाखल डेफिनेटली आमची तयारी ऑलरेडी आहे आणि लवकरच तुम्हाला पण आम्ही काही गोष्टी सांगू. की आपल्यावर समीर पाटील होते आणि जे आरोप केलेले आहेत त्या आरोपाचे काही पुरावे दंगेकर यांच्याकडे असतील तर त्यांनी ते द्यावेत, नाहीतर त्यांच्यावरती डिफमेशन जी आहे ती कोर्टामध्ये समीर पाटील यांनी दाखल करण्याची तयारी दर्शवली. कॅमेरामॅन सुमित भोसलेसह सागर आवड, साम TV, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.